कामाला चाललोय हा लय किरकिर करू नको ना आईकडे लक्ष देऊ नको हा काल झाले ते भांडणं उगा मला परत कामावर फोन कर नका की असं झालं तसं झालं नाही करत. जा आय चाललोय कामाला उगा तिच्या नादी लागू नको सांगितलंय तिला समजावून जातो लय उशीर व्हायला लागला आणि किरकिर करा नका एकमेकडे लक्ष देऊ नका बर बर जा का मला रुको जरा सबर करो हॅलो आय हा झाडू मारते ग बाहेरचा हा अगं काय सांगू बाई कॉलेज भांडणं केली ती माझ्या सोबत तिने आतमध्ये आहे हा मी बाहेर अंगणात झाडू मारते अगो मी केलेली कुठली गोष्ट पटतच नाही कशाहून बी भांडणं करते कशाहून बी हा काहीच नाही अगो काल तर काहीच नाही लयच अवघड आहे बाई मला तर जगावं कसं आणि राहावं कसं ह्या बाई पुढं काय समज नाही अच्छा बघ की अगं काय तर आहे का कारण का फिर तू तो गया बेटे गया तसंच वाटायले बघ मला बी ऐकायला येत नाही तुला अगं इथं लय हळू बोलावं लागतंय इथं ना भिताडाला कान आहे ती अगं कालचीच गोष्ट मी ते नवीन ग्लास आणली आणि किचनवर ठेवली तर म्हणजे हीच कशाला आणली कायच गरज होती म्हणजे मी जी गोष्ट करेन का त्याला ताड बोलावणार आणि कशावर मी भांडणार माहिती लयच अवघड आहे बघ हा बाई ठेवते फोन नंतर करते फोन तुला हा बया लय वेळ जर बोललं तर डाऊट यायचा सासूला कशाहून बी भांडायला त्याला निमित्तच पाहिजे फक्त होय का आजी तुझं मम्मीचं का ग जमत नाही अगं तुझी मम्मीच तशी करते मला सारखी अगं आजी मम्मी बी तसंच म्हणते आजीच मला तसं करते नाही ग मम्मीच तशी करते मम्मीच तसं म्हणते की आजीच तसं करते मम्मीच आगाव आहे मम्मी म्हणते की आजीच आगाव आहे मला तर कळ नाही बी कोण आगाव आहे ती दोघी बी तसंच म्हणते त्या बरं असू दे चल मला त्याला फोन लावून दे मला बोलायचं या तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं दराजे लागला फोन हॅलो अगं ते काम ऐकत नाही काय नाही अच्छा काय करायचं इसाळ करते काय स्वतःच खरं करते ऐकत नाही वेळेला स्वयंपाक करत नाही लेकरचा फुगवते काय करायचं मग म्हणून म्हणलं थोड्या वेळानं फोन करते ती येईल ऐकल अजून भांडणं होते सकाळचं उठत नाही लवकर काम करत नाही मी तुला थोड्या वेळानं अजून फोन करू का येईल बघ परत पुन्हा फोन करते अगं परत मी फोन करते परत तिनं जर ऐकलं ना मग अजून परत भांडण पेटल ठेवते परत तुला फोन करते अजून हा थोड्या वेळानं फोन करते कुठे चालली ग मी खेळायला चालले बर बर A few moments later. कुठे गेलती ग पर्या अगं आजे मैत्रिणीकडे गेलती ग अगं आजे तू मम्मीला नाही असं बोलायला पाहिजे काय बोलली ग तुझ्या आईला लगेच राग आला अगं आजे मगाशी तू फोनवर काय बोलत होती आत्याला ती मम्मीला सांगितल्यावर मम्मीला राग आल्यावर काय करतो रे मी बोललेली कुठं तुझ्या मम्मीला माहिती आहे मम्मीला राग यायला अच्छा अगं आजे मम्मीनं मला 10 रुपये दिल्यात तू आत्याला काय काय फोनवर बोलते ती मम्मीनं मला लक्ष ठेवायला सांगितलंय तुला मम्मीनं 10 रुपये दिलेत आहे
मी बोललेली काय सांगू नको, तुला 20 रुपये धर. बरोबर आजे, नाही सांगत. जाऊ का आजे? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मम्मी इतक्या वेळ बाहेर काय करती? काय नाही पिल्या, झाडू मारलाय आणि बसली मोबाईल बघत. अगं मम्मी मला जेवाय दे की. देते, थांब जरा वेळ. मम्मी मला 10 रुपये दे ना. अच्छा. पैसे नाहीत बाळा माझ्याकडे, कुठनं देऊ मी? माझ्याकडे कुठनं पैसे येते तर. अगं मम्मी आजीनं मला 10 रुपये दिल्यात. होय, हो. कशाला दिलेत 10 रुपये? अगं मम्मी गल्ल्यात टाकाय दिलेत. होय, पण किती बी लाडी गोडी लावली ना तर माझ्याकडे पैसे काय नाही येत बघ. नको देऊ. आजीनं मला पैसे कशाला दिले माहिती का? कशासाठी दिलेत ग? अगं मम्मी कशासाठी दिलं सांग का? सांग बरं. अगं मम्मी तू आजीला फोनवर बोलती का? त्याच्यासाठी दिलेत. आणि मला आजीला लक्ष ठेवायला सांगितलंय तुझ्यावर. तू आजीला फोन करून सांगते ना सासू अशीच आहे तशीच आहे, त्याच्यामुळे दिलेत पैसे. तू फोनवर काय काय बोलते ती लक्ष द्यायसाठी. असं केलं काय सासूबाईनं? बर परे, मी बी तुला 20 रुपये देते. हा, मी काय फोनवर बोले मग ती सांगू नको. हा हा, आणि माझ्याबद्दल काय आजी बोलती का ग? नाही. आता तुला अगोदर पैसे द्यायचे म्हणजे तू कशाला बोलती? अगं मम्मी तुझ्याबद्दल काय नाही म्हणत ग आजी. चल मला जेवाय दे. चल. A few moments later. भांडणं तर ह्यांची काय लागली नाहीत. दोघींकडनं बी 20-20 रुपये काढलं. चला कुरकुरे आणायला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि परीची व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात त्यांनी नक्की कमेंट करा की हा व्हिडिओ कसा झाला. म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ हा मनोरंजनाच्या हेतूतूनच आपण व्हिडिओ बनवतो. ओरिजिनलमध्ये परीला तसं काय म्हणजे नाही असती. तिच्यावर भरपूर असा कंट्रोल दबाव आणि आपण हे करतो, तिला वळण लावतोय. असं म्हणजे थोडं जरी कुरास जरी बोलली तर लगेच ओरडा असते, तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न असतो आमचा. तर हे फक्त कॅरेक्टर म्हणून समजावून घ्या. असं ना की रिअल लाईफमध्ये परी असं पुढं भविष्य काळात करेल, तसं नाही होऊ देणार आम्ही. आमचं लक्ष कसं एक खोडकर एक आगाव असं काहीतरी कॅरेक्टर असतात मुलामध्ये मुलीमध्ये, तेच कॅरेक्टर आम्ही दाखवतोय तुम्हाला. आणि हे सगळं फक्त कॉमेडीच्या नजरेतून बघा तुम्ही. हे काय रिअल वगैरे काही नसते आपलं. ओके, थँक्यू सो मच. कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला 1 दिवसाड व्हिडिओ आता टाईम चेंज केलेला आहे. आता मी व्हिडिओ 1 वाजता सोडतोय. पहिले सकाळी सोडायचो पण आता 1 वाजता सोडतोय. ओके, बाय बाय.